हदगाव तालुक्यातील मोजेवाळकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीसाठी तात्काळ निधी द्यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल। हदगाव तालुक्यातील मोजेवाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 5वी पर्यंत वर्ग असून यात 80 ते 81 विद्यार्थी संख्या असून या शाळेत 6 वर्ग खोल्या असून यात केवळ डिजिटल वर्ग खोली सह अन्य एक वर्ग खोली असून यात 80 विद्यार्थी बसून शिक्षण घेतात। त्यांना अडचण होत असल्याने सरपंच यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणतीही निधी दिली नाही। पण वर्गखोलीच्या दुरुस्तीकरिता दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पत्र देखील देण्यात आले, परंतु हा निधी वळवण्यात आला असल्याचे सरपंच ठोके यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे। शाळेच्या वर्गखोलीसाठी आलेली निधी वळवण्यात आल्याने तो निधी वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीच्या बांधकामाकरिता तात्काळ देण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण बसणार असे वाळकी येथील सरपंच खंडू पारजी ठोके यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे। नमस्कार, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या आहोत हदगाव तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथे। सध्या जर पाहिलं, वाळकी बुद्रुक या गावाची लोकसंख्या 1190 आहे। इथे शाळा 1 ते 5 पर्यंत आहे। वर्गखोली फक्त 1 आहे। विद्यार्थी संख्या सुद्धा 81 आहे। येथील ग्रामपंचायत सरपंचांनी अनेक वेळा ठराव घेऊन प्रशासनाकडे विनंती केली की शाळेच्या विकास कामासाठी, शाळेच्या वर्गखोल्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले, तक्रारी केल्यात, मात्र त्यांची दखल प्रशासनाने आतापर्यंत घेतली नाही। या सविस्तर विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी गावातील सरपंच आहेत, आपण त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत। सरपंच, काय सांगाल? एकंदरीत पाहता प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन, तक्रारी दिल्यात, वर्गखोल्या मिळण्यासाठी अद्याप मिळाले नाहीत, काय? बरोबर सर, या प्रसार माध्यमाच्या या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, गेल्या 2022-23 पासून मी सतत शाळेच्या वर्गखोल्याच्या दुरुस्तीसाठी मी सतत पाठपुरावा केला। ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये, ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये, त्याच्यानंतर महिला सभामध्ये, वार्ड सभामध्ये, त्या सर्व सभा घेऊन मी त्या ठिकाणी शाळेतील वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा असा मी लेखी पत्राद्वारे, त्याचप्रमाणे मी हदगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी, तुमच्या हिंगोली मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांना सुद्धा तोंडी स्वरूपाच्या मागणी केल्या, विनंती केली, परंतु मला 2022-23 पर्यंत पासून आतापर्यंत मला शाळेच्या नवीन खोली बांधकामासाठी किंवा वर्गखोल्या दुरुस्तीसाठी मला 1 रुपया सुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही। ही मला या ठिकाणी अत्यंत खेदाने गोष्ट सांगावीशी वाटते, कारण माझ्या शाळेची वर्गसंख्या 80 ते 81 आहे आणि वर्गखोल्या आहेत 6, परंतु ते वर्गखोल्या केवळ 1 वर्गखोली बसण्यासाठी लायक आहे, बाकीच्या 5ही वर्गखोल्या न बसण्यासाठी हे आहेत। कुठं छत पडलेला आहे, कुठं भिंतीला भेगा पडलेल्या आहेत, कुठं तुमच्या खाली फरशीला घुसेन उखडून टाकलेला आहे। एका वर्गखोलीमध्ये तर सर तुम्हाला अक्षरशः दाखवतो मी, मोठ्या सापाची कात निघालेली होती। तेव्हापासून आम्ही ती वर्गखोलीच बंद करून टाकली, कारण माझ्या शाळेतील हे विद्यार्थी जे आहेत, कारण त्याचा वयोगट अत्यंत लहान आहे। 1 ते 5च्या विद्यार्थ्याचा वयोगटच किती असतो? 7 ते 11 किंवा 7 ते 10। त्याच्यामुळे मी तेव्हापासून ती वर्गखोली बंद करून टाकली आणि माझ्या शाळेतील शिक्षक कुठेतरी अशी दाबदूब करून 15x20च्या रूम मध्ये 50 ते 60 विद्यार्थी बसून कोंबून, म्हणजे शेळ्या कोंबल्यासारखं कोंबून त्या ठिकाणी लेकरांना शिक्षण देतात। इतकं शिक्षक चांगले आहेत। शिक्षकांनी माझ्या या कालच्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये जवळपास 7 ते 8 विद्यार्थी माझे पात्र होण्यासारखे आहेत, कारण त्यांनी आवर्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अत्यंत मेहनत घेतात। आणि दुसरा एक कळीचा मुद्दा सर, विद्यार्थी संख्या 80 ते 81 आहे आणि माझे वर्ग सुद्धा 5 आहेत। संच मान्यतेनुसार माझ्या शाळेला किमान 3 शिक्षकाची आवश्यकता आहे, तर ते 3 शिक्षकाची सुद्धा या ठिकाणी तत्काळ भरती झाली पाहिजे, अशी मी या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मागणी करतो। आणि परत एकदा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी नांदेड, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना मी हात जोडून विनंती करतो, जिल्हा परिषद शाळेच्या माझ्या 2 खोल्या
दुरुस्त करण्यासाठी काल परवा जो 28/10/2025 ला शिक्षण विभागाने निधी जो वितरित केलेला आहे खोल्या दुरुस्तीसाठी, तो निधी माझ्या शाळेला गावातील ग्रामपंचायत वाळकी बुद्रुक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी बुद्रुक या ठिकाणी निधी वितरित करावा असं मी त्या ठिकाणी नम्र विनंती करतो. आणि मी या ठिकाणी प्रसार माध्यमांनी या ठिकाणी माझ्या शाळेला भेट दिली, त्याचे एक मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना मी हात जोडून विनंती करतो. ही मागणी थेट जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये गेले पाहिजे, जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालनामध्ये गेले पाहिजे आणि मला माझ्या मागणीचा त्या ठिकाणी सहानुभूतीने विचार झाला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि ही जर मागणी माझी मान्य नाही झाली तर मी 8 दिवस वाट पाहून 9व्या दिवशी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयासमोर मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहो, असं मी या ठिकाणी एक इशारा देतो मी प्रशासनाला. सरपंच होते, अनेक वेळा तक्रारी केल्यात, निवेदन दिलेत, शाळेची दखल कोणीही घेतली नाही. आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे एका वर्गखोलीमध्ये 100 ते 150 विद्यार्थी या वर्गखोलीमध्ये बसतात आणि त्या वर्गात बसतात की या शाळेत वर्गाचा छत सुद्धा कोसळत आहे. अनेक वेळा निवेदन दिले, आता त्यांनी एक इशारा दिलाय की जर माझ्या शाळेची व गावाची दखल जर जिल्हा परिषद असेल, कलेक्टर असतील, शिव असतील यांनी जर घेतली नाही तर मी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. कॅमेरामॅन मारुती काकरेसह मी महेंद्र धोंगडे, युवा राज्य न्यूज लाईव्हसाठी हादगाव, नांदेड.